चला तर काही दिवसाआधी मी तुमच्यासोबत वांग्याच्या भरिताची रेसिपी शेअर केली होती. तर त्यासोबत खाण्यासाठी मी कणण्याच्या पुऱ्या बनवल्या होत्या. आता माझं काही नाही, वांग्याचं भरीत मी अगदी कशासोबतही खाते. ज्वारीची भाकर असो, कणण्याची भाकर, पुरी किंवा साधी पुरी किंवा पोळ्या, अगदी मला कशासोबतही चालतं. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत आवडी कुणाच्या असतील तर त्या नवरोबाच्या. त्यांना भरीत कशासोबत आवडत असेल तर ते कणण्याच्या पुरीसोबत. तर खास त्यांच्या फर्माईशवर कळण्याच्या पुऱ्या बनवल्या होत्या. तर इथे कळण्याची पुरी बनवण्यासाठी 2 वाटी कळण्याचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी घालून छान याची कणिक मळून घ्यायची. कणिक थोडीशी घट्टसरच ठेवायची आहे. त्यानंतर तेल लावून आपल्याला छान याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये दोन्ही साईडने पुरी आपल्याला हलका सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ तळायच्या नाही, नाहीतर मग त्या फार कडक होतात. तर थोडासा हलका सोनेरी कलर येऊ द्यायचा आणि दोन्ही साईडने पुऱ्या मस्त अशा तळून घ्यायच्या. तर भरितासोबत खायला खूपच छान लागतात. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.